नमस्कार, मी सदाशिव वामनराव डकीने, राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मी मागील 2019 पासून करवंदाची लागवड करून आता ह्या वर्षी आपण करवंदाची रोपं तयार केली आहेत. हे आपण पाहू शकता. ही कोकणातली आहे, काळी मैना म्हणतात याला. याचे पानं थोडेसे जाड असतात आणि मोठे पण असतात त्या तुलनेत. आणि ही पांढरा गुलाबी, याचे पानं थोडेसे पातळ असतात आणि थोडेसे छोटे असतात. आपण पाहू शकताय. 100% नैसर्गिकरित्या आपण इथं हे पिकवतो. हे रोपं तयार केलेले आहेत. आपण पाहू शकताय. ही पांढरा गुलाबी करवंदाचं हे रोप आहेत. हे आपण पाहू शकताय. हे गांडूळ युनिट आहे. याच्यासाठी रोपाच्या नर्सरीमध्ये आपण लावलेलं हे पूर्ण करवंदाचं रोप आहे. हे आपण पाहू शकताय. हा गावरान आंबा आहे. हे आपण पाहू शकता. अशोकाचे रोपं आहेत. आणि हे पुढचे पूर्ण रोपं हे सीताफळाचे आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून आपण इथं या नर्सरीच्या बाजूने हा उंच वाढलेला हदगा आपण इथं लावलेला आहे. याच्या कमी अधिक ऊन आणि सावली असा हा प्रयोग आपण इथं यशस्वी केलेला आहे. 100% नैसर्गिकरित्या. हे आपण पाहू शकता. हे जांभळीचं झाड आहे. हा पिंपळ आहे. हा पेरू आहे लखना 49. हे जांभळीचं आणि पिंपळाचं रोप आहे. हे हदग्याचे झाडं आहेत पूर्ण नर्सरीच्या बाजूला. जर कुणाला रोपं हवे असतील तर माझ्याशी संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर सांगतो 98 34 01 20 36. मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो 98 34 01 20 36. धन्यवाद.